ज्यांची सामायिक जमीन आहे, ज्यांना खाते विभाजन करायचे आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तर शासनाने एक परिपत्रक काढलेले आहे 18 फेब्रुवारी 2026ला आणि यानुसार एक मोहीम राबवायची आहे कलम 85 अंतर्गत. आणि याच्या मोहिमेनुसार ज्याची सामायिक जमीन आहे, ज्यांच्या नावापुढे सामायिक क्षेत्र आहे, त्यांचे या मोहिमेअंतर्गत वेगळे क्षेत्र होणार आहे. त्यांच्या नावासमोर एक त्यांचं स्वतंत्र क्षेत्र येणार आहे किंवा त्यांचा स्वतंत्र सातबारा होणार आहे. तर काय आहे ही मोहीम ते आपण पाहूयात. तर आपण एक उदाहरण बघूया. हा सातबारा आहे आणि इथे बघा 3 जणांचे नाव आहेत आणि त्या तिघांचे एक सामायिक क्षेत्र आहे. 1, 2 आणि हे 3 तिघांचे मिळून हे सामायिक क्षेत्र आहे. तर या सामायिक क्षेत्रामुळे यांना खरेदी विक्री करताना, पीक पाहणी करताना, इतर योजनांमध्ये अडचण निर्माण होते, कारण की यांचे सेपरेट क्षेत्रही नमूद नाही. यांचा हिस्सा किती हेही यामध्ये कळत नाही. कलम 85 अंतर्गत जर यांनी वाटपासाठी अर्ज केला, खाते विभाजनासाठी जर अर्ज केला, तर यांच्या नावासमोर सेपरेट क्षेत्र येऊन जाईल आणि यांना याचा फायदा ॲग्रिस्टॅकमध्ये, खरेदी विक्रीमध्ये आणि पीक पाहणीमध्ये आणि तसेच कृषी विभागाच्या बऱ्याच योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोग होईल. तर हे खाते विभाजन करण्यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करावा लागेल, कसा अर्ज करावा लागेल याबद्दल डिटेल्स माहिती आपण पुढे पाहूयात. तर एखाद्या व्यक्तीला आपल्या सामायिक जमिनीचे खाते विभाजन करायचे असेल, स्वतंत्र सातबारा किंवा स्वतंत्र क्षेत्र हे तयार करायचे असेल, तर त्यांना वाटप करावे लागेल. या वाटपाचे एकूण किती प्रकार आहेत ते आपण पाहूयात. एखाद्या व्यक्तीची जर स्वकष्टार्जित जमीन असेल, जर एखाद्या व्यक्तीने स्वतः खरेदी केली असेल आणि त्यांना आपल्या मुलांमध्ये वाटप करायचे असेल किंवा एखाद्या 2-3 व्यक्तींनी एकत्र सामायिक जमीन घेतली असेल जे एका कुटुंबात नाहीत आणि त्यांनासुद्धा आपल्या हिश्श्याचे वाटप करायचे असेल, तर या सगळ्यांना दुय्यम निबंधकासमोर म्हणजेच सब रजिस्टर ऑफिसमध्ये लेखी दस्त नोंदवावा लागेल. त्यांना नोंदणीकृत वाटपपत्र करून घ्यावं लागेल. कधी जर ती जमीन स्वकष्टार्जित असेल त्यावेळी. जर जमीन ही वडिलोपार्जित असेल मात्र त्यांच्या हिश्श्यांमध्ये वाद असतील, त्यांच्या स्वामित्वाबद्दल वाद असतील, तर त्यांना दिवाणी न्यायालयामध्ये कलम 54 अंतर्गत वाटपासाठी अर्ज करावा लागेल. आणि तिसरा आहे, जमीन वडिलोपार्जित आहे म्हणजेच वडिलांमार्फत परंपरागत ती जमीन त्यांना मिळालेली आहे आणि त्यांना वाटप करायचे आहे आणि सर्व हिस्सेदारामध्ये संमती असेल तर आणि तरच कलम 85 अंतर्गत अर्ज करता येतो. म्हणजेच आत्ता जी मोहीम राबवणार आहेत त्याच्यामध्ये ती जमीन ही वडिलोपार्जित असली पाहिजे आणि सर्व हिस्सेदारांची त्याला संमती असली पाहिजे. तर हे कलम 85 आपण डिटेल्समध्ये बघूया. कलम 85(1) हा काय सांगतो, दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यावरून किंवा सहधारकांनी अर्ज केल्यानंतर मुंबईचा तुकडेबंदी कायदा याच्या अधीन राहून धारण जमिनीचे विभाजन पुढील रीतीने करण्यात येईल. म्हणजेच काय, कोणत्याही सामायिक जमिनीतील एका सहधारकांनी किंवा सर्वांनी जर अर्ज केला किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकूमनामा आला तर त्यांना विभाजन करता येईल, मात्र त्यांना तुकडेबंदी कायद्याच्या अधीन राहूनच करावं लागेल. तुकडेबंदी कायद्यामध्ये एक प्रमाणभूत क्षेत्र, एक किमान क्षेत्र दिलेले असते. त्याच्या आत जर क्षेत्र असेल तर तुकडेबंदीचा भंग होतो आणि इथे सुद्धा विभाजन करायचे असेल तर त्या तुकडेबंदीच्या प्रमाणभूत क्षेत्राला अधीन राहूनच विभाजन करता येईल. 2 अंतर्गत काय येतं, तर सामायिक क्षेत्रातील कोणत्याही सहधारकास आपल्या हिश्श्याच्या विभाजनाकरता जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येईल. मूळ जमीन महसूल संहितेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे असा उल्लेख होता, मात्र 67च्या शासन निर्णयानुसार कलेक्टर यांना असलेले सर्व अधिकार तहसीलदारांना प्रदान करण्यात आलेले आहेत. 85(3) मध्ये काय सांगतात, तो अर्ज केल्यानंतर तहसीलदार हे सहधारकांची बाजू ऐकून घेतील आणि त्यानंतरच जमिनीचे विभाजन करता येईल. 4 हे रद्द करण्यात आलेले आहे. 5 काय सांगतो, विभाजन करताना योग्यरीतीने झालेला खर्च जिल्हाधिकाऱ्यांस योग्य वाटेल अशा प्रमाणात सहधारकांकडून महसुलाची मागणी असल्याप्रमाणे वसूल करण्यात येईल. या पूर्ण प्रोसेसमध्ये फक्त 5च स्टेप मेन आहेत. पहिली आहे अर्ज प्रक्रिया, म्हणजेच सहधारक
त्यांच्या जमिनीच्या वाटपासाठी तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकतात आणि तहसीलदार अर्जांची छाननी करून सुनावणी घेतात. त्यानंतर वाटपाचे नियम हे कसे असले पाहिजे, तर वाटप करताना प्रत्येक पक्षाला शक्य असेल तितके पूर्ण सर्वेक्षण क्रमांक किंवा त्याचे पोट विभाग मिळतील हे सुनिश्चित केले जाते. म्हणजेच त्यांना त्याच सातबाऱ्यामध्ये त्यांचं सेपरेट क्षेत्र देऊ शकतात किंवा त्यांचा एक वेगळा स्वतंत्र सातबारा तयार करू शकतात. उत्पादकता हा आधार आहे. म्हणजेच कुणाला किती क्षेत्र दिलं जाईल हे कसं ठरवलं जातं, तर त्या जमिनीची उत्पादकता विचारात घेतली जाते आणि त्यानुसार वाटप हे समान प्रमाणात केले जाते. म्हणजेच क्षेत्र जरी कमी जास्त असेल तरी चालेल, मात्र त्या सर्वांची उत्पादकता ही समप्रमाणातच असली पाहिजे. वेळे पाडण्यास प्रतिबंध. हे विभाजन करताना आपण मागाशी बघितले तसेच तुकडेबंदी तुकडेजोड कायदा जो 1947चा आहे याचा भंग होता कामा नये. आता सध्या जो नवीन GR आहे त्याच्यामध्ये 10 गुंठे आणि 20 गुंठे हे किमान क्षेत्र आहे. म्हणजे आपली जमीन जर बागायत असेल तर 10 गुंठे आणि जर जिरायत असेल तर 20 गुंठे. याच्या आतमध्ये जर विभाजन होत असेल तर ते विभाजन होणार नाही. आणि नंतर आहे मोजणी व नकाशा. हे वाटप पूर्ण झाल्यानंतर भूमी अभिलेख मोजणी करून घेतील आणि त्याचे नकाशे तयार केले जातील आणि त्यांच्या चतुर्सीमा या निश्चित केल्या जातील. तर हा आहे कलम 85 अंतर्गत वाटपासाठी तहसीलदार यांच्याकडे करण्यासाठीचा अर्जाचा नमुना. हा नमुना तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला ते फॉरवर्ड करेन. आपण फास्टमध्ये कन्क्लुजन बघूयात. जर सामायिक जमीन असेल आणि त्यांचं सामायिक क्षेत्र असेल तर आता कलम 85 अंतर्गत त्यांना सेपरेट त्यांचे क्षेत्र म्हणजे त्यांचे खाते विभाजन करता येईल. वाटपाचे एकूण 3 प्रकार आहेत. जर जमीन स्वकष्टार्जित असेल तर त्यांना रजिस्टर वाटपत्र करावं लागेल, त्यांना कलम 85 अंतर्गत काही करता येणार नाही. दुसरं, जर वडिलोपार्जित जमीन असेल आणि त्यांच्यामध्ये वाद असतील तर त्यांना न्यायालयामध्ये जावे लागेल. आणि वडिलोपार्जित जमीन आहे आणि सर्वांची संमतीसुद्धा आहे त्यावेळीच त्यांना कलम 85 अंतर्गत अर्ज करता येईल. त्यांनी अर्ज केल्यानंतर तहसीलदारांकडे जाईल. तहसीलदार हे सर्व धारकांना बोलावून घेतील, सर्वांचे म्हणणे ऐकून घेतील आणि त्यानंतरच ते आदेश देतील. आणि तो आदेश ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच विलेज रेव्हेन्यू ऑफिसर तलाठी यांच्याकडे जाईल आणि ते त्यानुसार नोंद घालून खाते विभाजन करतील. तुम्हाला आणि काही शंका असेल किंवा आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.